विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनिक्स पेपर क्रमांक 2 मधील इलेक्ट्रॉनिक उपकरणे या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। इलेक्ट्रॉनिक उपकरणे म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रयोगशाळेमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये काही मोजमापन करण्यासाठी किंवा तपासणी करण्यासाठी काही उपकरणं वापरली जातात। तर मोजमापन करण्यासाठी वापरले जाणारे त्याला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असं म्हणतात। तपासणीसाठी वापरले जाणारे उपकरणं त्याला टेस्टिंग उपकरणं असं म्हणतात। आणि अशा मेजरिंग आणि टेस्टिंग इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत। आणि प्रामुख्याने यामध्ये CRO, डिजिटल मल्टीमीटर आणि फंक्शन जनरेटर या 3 उपकरणांचा किंवा इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे। आणि आजपासून CRO या इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास आपण करणार आहोत। CRO म्हणजेच कॅथोड रे ऑसिलोस्कोप। म्हणजे CRO हे एक इलेक्ट्रॉनिक प्रयोगशाळेमधील अतिशय महत्त्वाचं आणि अष्टपैलू उपकरण आहे। यामध्ये आपण याचा उपयोग विविध विद्युत राशींचे मोजमापन म्हणजे व्होल्टेज मोजणे, करंट मोजणे, व्होल्टेज एका AC सिग्नलची वारंवारता मोजणे या किंवा त्याच्यामधील 2 AC सिग्नल असतील तर त्या 2 AC सिग्नलमधील फेज फरक मोजणे अशा या क्रिया आपण या CROच्या सहाय्याने करू शकतो। तसंच वेगवेगळ्या तरंगाकृतींचा अभ्यास आपण करू शकतो। म्हणजे एखादा सिग्नल कसा दिसतो याचा अभ्यास आपण या CROच्या सहाय्याने करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या CROचं असं आहे की या CROच्या सहाय्याने आपण विद्युत राशींचं दृश्य स्वरूप CROच्या पडद्यावरती आपण पाहू शकतो। म्हणून या CROला एक अतिशय महत्त्वपूर्ण असं उपकरण म्हटलं जातं। आता ह्यामध्ये इथं या चित्रामध्ये ह्या CROची इमेज दाखवलेली आहे। आता हा जो आहे हा फ्रंट पॅनल व्ह्यू आहे। याच्यामध्ये हे वेगवेगळे कंट्रोल्स आहेत। ह्या कंट्रोलचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, या पुढील भागामध्ये आपल्याला करायचा आहे। आणि हा जो भाग आहे हा भाग त्याला म्हणतात स्क्रीन। या स्क्रीनवर म्हणजे पडदा, ह्या स्क्रीनवरती आपण हे CROच्या AC इनपुट सिग्नल किंवा DC इनपुट सिग्नल असेल त्याचं दृश्य स्वरूप आपण ह्या CROच्या पडद्यावरती पाहू शकतो। तर ह्या उपकरणाला CRO असं म्हणतात आणि या CROचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत। आणि आज या व्हिडिओमध्ये आपण CROमध्ये वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि तो आहे CRT। CRTचा लॉंग फॉर्म आहे कॅथोड रे ट्यूब। CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब। म्हणजे हा CROमधील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे की ज्यामुळं आपण AC सिग्नलचं दृश्य स्वरूप आपण पाहू शकतो हे CRTमुळं, किंवा CRTच्या स्क्रीनवरती आपण हे सिग्नल पाहू शकतो। म्हणून हा मधील CRT किंवा CRTला CROचं हृदय असं समोरलं जातं। हृदय म्हणजे अतिशय महत्त्वाचा घटक की ज्यामुळे आपण AC सिग्नलचं किंवा इनपुट सिग्नलचं दृश्य स्वरूप आपण पाहू शकतो। ही एक निर्वात पोकळी असलेली काचेची नळी असते। निर्वात पोकळी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कोणती हवा नसते, गॅस नसतो अशी जागा त्याला आपण म्हणतो निर्वात पोकळी। म्हणजे एक निर्वात पोकळी असलेली काचेची नळी, म्हणजे ही ट्यूब जी आहे ती काचेपासून बनवली असते, जी काचेची नळी असते आणि नरसाळ्याच्या आकाराची फनेल शेप असते। त्याचा आकार हा नरसाळ्याच्या आकाराचा असतो। निर्वात पोकळी असलेली काचेची नळी आणि नरसाळ्याच्या आकाराची ही ट्यूब असते, त्याला आपण CRT असं म्हणतो। आणि ह्या CRTचे 3 विभाग असतात। CRTची जी रचना आहे त्या 3 विभागामध्ये विभागलेली आहे। इलेक्ट्रॉन गन, डिफ्लेक्शन सिस्टीम आणि स्क्रीन असे 3 विभाग त्याच्यामध्ये असतात। आता ह्या आकृतीमध्ये ही CRTची रचना दाखवलेली आहे। याच्यामध्ये हा फनेल शेप काचेची नळी ही दाखवलेली आहे, निर्वात पोकळी असलेली काचेची नळी, आणि ह्याच्यामध्ये 3 विभाग असतात। हा जो विभाग आहे याला इलेक्ट्रॉन गन असं म्हणतात। हा दुसरा विभाग आहे डिफ्लेक्शन सिस्टीम आणि तिसरा विभाग आहे हा स्क्रीन। तर ह्या CRTचं मुख्य उपयोग होतो की सिग्नलचं दृश्य स्वरूप पाहण्यासाठी, म्हणजे स्क्रीनवरती दृश्य स्वरूप पाहण्यासाठी याचा उपयोग केला जातो। त्यामुळे आता ह्या CRTच्या स्क्रीनवरती दृश्य स्वरूप कशामुळे दिसतं की जेव्हा ह्या CRTच्या स्क्रीनवरती जेव्हा इलेक्ट्रॉन्स आढळतात तेव्हा त्या इलेक्ट्रॉन्स आढळल्यानंतर त्या इलेक्ट्रॉन्स
जी गती आहे त्या गतीचं रूपांतर ह्या प्रकाशामध्ये केलं जातं आणि अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीनवरती दृश्य स्वरूप मिळू शकतो. आणि हे दृश्य स्वरूप दिसण्यासाठी, सिग्नलचं दृश्य स्वरूप दिसण्यासाठी याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची निर्मिती झाली पाहिजे किंवा इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इलेक्ट्रॉन्स ह्या स्क्रीनवर येऊन आदळले पाहिजेत, तरच आपल्याला ह्या स्क्रीनवरती प्रकाशाच्या स्वरूपात त्या सिग्नलचं दृश्य स्वरूप पाहू शकतो. आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनची निर्मिती किंवा इलेक्ट्रॉनचं उत्सर्जन ह्या ट्यूबमध्ये होणं गरजेचं आहे. आणि यासाठी ह्या CRTमध्ये इलेक्ट्रॉनचं उत्सर्जन केलं जातं. त्यानंतर ते इलेक्ट्रॉनचं उत्सर्जन, जे इलेक्ट्रॉन्स आहे त्या इलेक्ट्रॉनचं विचलन केलं जातं आणि त्या इलेक्ट्रॉन्सचं दृश्य स्वरूप CRTच्या स्क्रीनवरती पाहू शकतो. आणि ह्याच्यामध्ये हे जे 3 विभाग आहेत त्यातला जो पहिला विभाग इथं आहे इलेक्ट्रॉन गन, या इलेक्ट्रॉन गनमध्येच इलेक्ट्रॉन बीमची निर्मिती केली जाते. आता इलेक्ट्रॉन बीमची निर्मिती म्हणजे काय? इलेक्ट्रॉन बीम म्हणजे काय? जेव्हा इलेक्ट्रॉन्स एकापाठोपाठ एक अशी वाहत असतात निर्वात पोकळीमध्ये, त्यालाच इलेक्ट्रॉन बीम असं म्हणतात. तर ह्या इलेक्ट्रॉन बीमची निर्मिती करण्यासाठी ह्या इलेक्ट्रॉन गनचा वापर केलेला असतो. आणि ह्या इलेक्ट्रॉन गनमध्ये कॅथोड, हीटर, कंट्रोल ग्रीड, ॲक्सेलरेटिंग ग्रीड आणि फोकसिंग ग्रीड अशा ग्रीडचा समावेश असतो. कॅथोड, हीटर, कंट्रोल ग्रीड, ॲक्सेलरेटिंग ग्रीड आणि फोकसिंग ग्रीड या ग्रीडचा समावेश या इलेक्ट्रॉन गनमध्ये असतो. आता याच्यामध्ये कॅथोड हा जो आहे, हा कॅथोड एका विशिष्ट धातूपासून बनवलेला असतो आणि याचं वैशिष्ट्य असं की ह्या कॅथोडला ज्यावेळी आपण उष्णता देतो तेव्हा त्या कॅथोडच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात आणि या क्रियेलाच थर्मल इमिशन किंवा उष्णतेमुळे होणारं उत्सर्जन, औष्णिक उत्सर्जन असं म्हणतात. किंवा कॅथोडला हीटरच्या साहाय्याने उष्णता दिली की त्याच्यापासून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात. आणि ह्या कॅथोडला उष्णता देण्यासाठी ह्या हीटरचा वापर केलेला असतो. त्याच्यापुढे हा एक ग्रीड आहे कंट्रोल ग्रीड CG असं म्हटलेलं आहे. ह्याला म्हणतात कंट्रोल ग्रीड. म्हणजे कॅथोडपासून उत्सर्जित होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या उष्णतेमुळे कॅथोडपासून उत्सर्जित होणारे इलेक्ट्रॉन्स, त्या इलेक्ट्रॉनची संख्या नियंत्रित करण्यासाठी, म्हणजे या कॅथोडपासून स्क्रीनकडे जे इलेक्ट्रॉन्स जातात, स्क्रीनपर्यंत जे इलेक्ट्रॉन्स जातात, त्या स्क्रीनकडे जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या नियंत्रित करण्यासाठी हा कंट्रोल ग्रीडचा उपयोग केलेला असतो. आणि त्याच्यामधलं व्होल्टेज, निगेटिव्ह व्होल्टेज जे आहे ते कमी जास्त केलं की पुढे जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी जास्त केली जाते. आणि याचाच उपयोग स्क्रीनवर दिसणारी जी इमेज आहे त्याची तीव्रता कमी जास्त करण्यासाठी केला जातो किंवा हा इंटेन्सिटी कंट्रोल म्हणून ह्या कंट्रोल ग्रीडचा सुद्धा उपयोग केलेला असतो. त्याचा पुढचा घटक आहे ह्या ॲक्सेलरेटिंग ग्रीड म्हणजेच काय की कंट्रोल ग्रीडपासून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सचा वेग वाढवणे. कारण हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स अतिशय वेगाने ह्या स्क्रीनवर जाऊन आदळले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये दृश्य स्वरूप निर्माण होऊ शकतं. आणि हे इलेक्ट्रॉन स्क्रीनकडे आकर्षित होण्यासाठी, स्क्रीनपर्यंत जाऊन पोचण्यासाठी त्या इलेक्ट्रॉनचा वेग वाढवला जातो आणि यासाठी ॲक्सेलरेटिंग ग्रीडचा वापर केलेला असतो. आपल्याला माहीत आहे गाडीचा ॲक्सेलरेटर असतो, गाडीच्या ॲक्सेलरेटरमुळे गाडीचा वेग वाढतो. तसंच आहे तर हा ॲक्सेलरेटर आहे आणि ह्या ॲक्सेलरेटरमुळे इलेक्ट्रॉनचा वेग वाढवला जातो आणि हे इलेक्ट्रॉनचा वेग वाढवण्यासाठी ॲक्सेलरेटिंग ग्रीडचा वापर केलेला असतो. पुढचा घटक आहे फोकसिंग ग्रीड. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत कंट्रोल ग्रीडमधून, ॲक्सेलरेटिंग ग्रीडमधून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स हे विखुरलेले असतात. कारण इलेक्ट्रॉन्स हे सगळे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज असतात, समान चार्ज असतात, त्यामुळे ते एकमेकांपासून दूर जात असतात, ते विखुरलेले असतात. आणि हे जे विखुरलेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्या विखुरलेल्या इलेक्ट्रॉन्सला एकत्रित आणण्याचं काम ह्या फोकसिंग ग्रीडच्या साहाय्याने केलं जातं. म्हणजे हा फोकसिंग ग्रीड हा एक इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्ससारखं काम करतो, भिंगासारखं. जसं भिंग आपले असते लेन्स, ज्याच्यामुळे प्रकाश किरण एकत्रित केले जातात, तसं हा फोकसिंग ग्रीडच्या साहाय्याने विखुरलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते विखुरलेले इलेक्ट्रॉन्स एकत्रित केले जातात. म्हणजेच हा एक इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्ससारखं काम करतो आणि याच्यामुळे एक शार्प फोकस इलेक्ट्रॉन बीम, म्हणजे अतिशय तीव्र अशी एक इलेक्ट्रॉन बीम निर्माण केली जाते, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एकापाठोपाठ एक अशा एका ओळीने जात असतात. आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन बीम निर्माण करण्याचं काम हे इलेक्ट्रॉन गनमध्ये केलं जातं.
आता पुढचा विभाग आहे डिफ्लेक्शन सिस्टीम. ह्या डिफ्लेक्शन सिस्टीममध्ये 2 प्लेटच्या जोड्या असतात, एक हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट, अशा ह्या 2 प्लेटच्या जोड्या असतात. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट यामुळे ही जी इलेक्ट्रॉन बीम आहे, ही इलेक्ट्रॉन बीम आडव्या दिशेने विचलित होऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये जे 2 प्लेट आहेत त्या 2 प्लेटमधील कोणत्या प्लेटवरती व्होल्टेज जास्त असेल त्या बाजूला इलेक्ट्रॉन बीम सरकते. आता ह्या बाजूच्या प्लेटवरती इलेक्ट्रॉन व्होल्टेज जर जास्त असेल तर ह्या बाजूला इलेक्ट्रॉन बीम विचलित होणार. पलीकडच्या प्लेटकडे जर व्होल्टेज जास्त असेल तर त्या बाजूला इलेक्ट्रॉन बीम विचलित होते. म्हणजे अशा आडव्या दिशेने एक्स डायरेक्शनला, म्हणजे आलेख जो आहे त्या आलेखाच्या एक्स डायरेक्शनला म्हणजे आडव्या दिशेने इलेक्ट्रॉन बीम विचलित करण्यासाठी ह्या हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटचा वापर केला जातो. व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट म्हणजे अशा आडव्या 2 पट्ट्या असतात आणि याच्यामध्ये व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटमुळे इलेक्ट्रॉन बीम वर किंवा खाली डिफ्लेक्ट होऊ शकते, उभ्या दिशेने डिफ्लेक्ट होऊ शकते. वरच्या बाजूचे व्होल्टेज जास्त असेल तर इलेक्ट्रॉन बीम वर जाणार, खालच्या बाजूच्या प्लेटचं व्होल्टेज जास्त असेल तर ती इलेक्ट्रॉन बीम खाली येते. तर अशा पद्धतीने CRTच्या स्क्रीनवरती द्विमितीय चित्र जर निर्माण व्हायचं असेल तर ही जी इलेक्ट्रॉन बीम आहे ती इलेक्ट्रॉन बीम डिफ्लेक्शन सिस्टीममधून ज्यावेळी पुढे जात असते त्यावेळी एकाच वेळी उभ्या दिशेने आणि आडव्या दिशेने विचलित होणं गरजेचं आहे आणि यासाठी ह्या डिफ्लेक्शन सिस्टीमचा वापर केलेला असतो. म्हणजेच एखादा सिग्नल जर आपल्याला पाहायचा असेल किंवा त्याचं द्विमितीय चित्र जर पाहायचं असेल तर आपण द्विमितीय चित्र काढत असताना आपण द्विमितीय चित्र जर पेनाने काढायचं असेल तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण पेनाची हालचाल करतो. म्हणजे पेन जे आहे ते पेन एकाच वेळेला वरसुद्धा जात असते आणि म्हणजे उभ्या दिशेने सुद्धा हालचाल होत असते आणि आडव्या दिशेने सुद्धा हालचाल होत असते. तर अशा पद्धतीने एकाच वेळी उभ्या आणि आडव्या दिशेने हालचाल झाल्यामुळे आपल्याला हे द्विमितीय चित्र दिसू शकतं आणि हे द्विमितीय चित्र दिसण्यासाठी ह्या डिफ्लेक्शन सिस्टीमची आवश्यकता असते. आता जर ह्या हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटवर कोणतंच व्होल्टेज जर नसेल तर ही इलेक्ट्रॉन बीम जी आहे ती इलेक्ट्रॉन बीम सरळ जाऊन या स्क्रीनच्या मध्यभागी जाऊन आदळते आणि ह्या स्क्रीनच्या पडद्यावरती बरोबर मध्यभागी एक प्रकाशमान बिंदू निर्माण होतो. आणि जर फक्त हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला जर व्होल्टेज दिलं तर हा जो प्रकाशमान बिंदू आहे तो फक्त आडव्या दिशेने विचलित होणार आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला जर फक्त व्होल्टेज दिलं तर इलेक्ट्रॉन बीम उभ्या दिशेने विचलित होऊ शकतो. तर अशा पद्धतीने द्विमितीय चित्र निर्माण करण्यासाठी हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट या दोन्ही प्लेटला AC व्होल्टेज एकाच वेळी देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे द्विमितीय चित्र आपण पाहू शकतो. आता हे द्विमितीय चित्र कसं पाहू शकतो किंवा कसं निर्माण केलं जातं हे आपण CROचं कार्य अभ्यासताना त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि याचा तिसरा विभाग जो आहे स्क्रीन म्हणजे पडदा. आता CROचं जे मगाशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं की CROच्या पडद्यावरती आपण सिग्नलचं दृश्य स्वरूप पाहू शकतो आणि हे सिग्नलचं दृश्य स्वरूप पाहण्यासाठी या स्क्रीनचा उपयोग केला जातो. स्क्रीन जी आहे ते स्क्रीनच्या पाठीमागच्या बाजूला एक फॉस्फरचा थर दिलेला असतो आणि ह्या फॉस्फरमुळे जेव्हा इलेक्ट्रॉन हे वेगाने इथे येऊन आदळतात त्यावेळी ह्या इलेक्ट्रॉनच्या गतीचं रूपांतर प्रकाशामध्ये केलं जातं. म्हणजे गतीची रूपांतर लाईट एनर्जी प्रकाशामध्ये केलं जातं. कायनेटिक एनर्जीचं रूपांतर लाईट एनर्जीमध्ये केलं जातं. म्हणजे जेव्हा हे इलेक्ट्रॉन जेव्हा आदळतात स्क्रीनच्या पाठीमागे असलेल्या फॉस्फरवरती हा जो भाग दाखवलेला आहे स्क्रीनच्या पाठीमागचा हा जो भाग दाखवलेला आहे हा फॉस्फर, तर ह्या फॉस्फरवरती ज्यावेळी इलेक्ट्रॉन आदळतात त्या ठिकाणी प्रकाशमान बिंदू निर्माण होत असतो. तर ह्या फॉस्फरमुळे इलेक्ट्रॉनचं रूपांतर किंवा इलेक्ट्रॉनची गती जी आहे त्या इलेक्ट्रॉनच्या गतीचं रूपांतर प्रकाशामध्ये केलं जातं. आणि बऱ्याच वेळेला इलेक्ट्रॉन्स किंवा हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स जेव्हा
ह्या फॉस्फरवरती जाऊन आढळतात तेव्हा त्या फॉस्फरपासून पुन्हा काही इलेक्ट्रॉन्स उत्सर्जित होत असतात आणि या फॉस्फरपासून उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला सेकंडरी इमिटेड इलेक्ट्रॉन्स किंवा सेकंडरी इमिशन असं म्हणतात. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या इलेक्ट्रॉन्सला एकत्र जमा करण्यासाठी एक घटक याच्यामध्ये वापरलेला असतो आणि त्यालाच ॲक्वॅडॅक कोटिंग असं म्हणतात. तर ह्या ॲक्वॅडॅक कोटिंगमुळे इथं जो ॲक्वॅडॅक कोटिंग दाखवलेला आहे त्या ॲक्वॅडॅक कोटिंगमुळे या फॉस्फरपासून म्हणजे इलेक्ट्रॉन बीम ज्यावेळी ह्या फॉस्फरवर आढळते त्यावेळी तिथं प्रकाशामध्ये रूपांतर होतंच, पण त्याचबरोबर ह्या फॉस्फरपासून काही इलेक्ट्रॉन्स उत्सर्जित होत असतात आणि त्या उत्सर्जित झालेल्या इलेक्ट्रॉनना एकत्रित करण्यासाठी ह्या ॲक्वॅडॅक कोटिंगचा वापर केलेला असतो. तर अशा पद्धतीने ह्या CRTचं कार्य हे चालतं. ह्याच्यामध्ये 3 विभाग आहेत: इलेक्ट्रॉन गन, डिफ्लेक्शन सिस्टीम आणि स्क्रीन. आता जेव्हा हीटरच्या साहाय्याने कॅथोडला उष्णता दिली जाते तेव्हा कॅथोडपासून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात आणि उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कंट्रोल ग्रीडच्या साहाय्याने नियंत्रित केली जाते. या इलेक्ट्रॉन्सचा वेग ॲक्सेलरेटिंग ग्रीडच्या साहाय्याने वाढवला जातो. नंतर उत्सर्जित झालेले इलेक्ट्रॉन्स विखुरलेले असतात ते फोकसिंग ग्रीडच्या साहाय्याने एकत्रित करून त्याची शार्पली फोकस्ड इलेक्ट्रॉन बीममध्ये निर्मिती केली जाते आणि हे इलेक्ट्रॉन बीम डिफ्लेक्शन सिस्टीममधून पुढे जाऊन स्क्रीनवर आढळतात. तेव्हा त्या स्क्रीनवरती प्रकाशमान बिंदू निर्माण होतो आणि या प्रकाशमान बिंदूची एकाच वेळी उभ्या आणि आडव्या दिशेने हालचाल झाल्यामुळे आपण त्याच्या स्क्रीनवरती द्विमितीय चित्र पाहू शकतो. आणि हे द्विमितीय चित्र कसं निर्माण होतं याचा अभ्यास आपण CROची ब्लॉक डायग्रॅम आणि त्याचं कार्य अभ्यासताना आपण ते पाहणार आहोत. आता ह्या आकृतीमध्ये ही CRTची इमेज दाखवलेली आहे. म्हणजे CROमध्ये अशा पद्धतीची ही ट्यूब असते, त्याला म्हणतो CRT. म्हणजे हा भाग दाखवलेला आहे, हा स्क्रीन ही फनेल शेप असा त्याचा आकार असतो, निर्वात पोकळी असलेली काचेची नळी आणि आता हा जो नेक आहे हा भाग, ह्या नेकमध्ये याच्यामध्ये कॅथोड, कंट्रोल ग्रीड, फोकसिंग ग्रीड, ॲक्सेलरेटिंग ग्रीड, डिप्लेशन प्लेट या सगळ्यांचा समावेश ह्या नेकमध्ये केलेला असतो. आणि हे इलेक्ट्रॉन्स इथून उत्सर्जित झालेले इलेक्ट्रॉन ज्यावेळी या स्क्रीनवरती येऊन आढळतं त्यावेळी इथं प्रकाशमान बिंदू निर्माण होतो आणि या प्रकाशमान बिंदूचं हालचाल झाल्यामुळे उभ्या आणि आडव्या दिशेने हालचाल झाल्यामुळे आपण CRTच्या स्क्रीनवरती आपण त्या सिग्नलचं द्विमितीय चित्र पाहू शकतो. तर असा हा CROमधील अतिशय महत्त्वाचा घटक. आणि या पुढील व्हिडिओमध्ये आपण CROचं कार्य कसं चालतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.